भक्तिमय वातावरणात वारकरी परंपरेनुसार टाळ मृदुंगाच्या जयघोषात जामखेडला मंगळवारी श्री नागेश्वर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावर्षी महिलांची संख्या लक्षणीय होती। शुद्ध वारकरी परंपरेने हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराच्या नागपंचमीच्या निमित्तानं यात्रा असते। गेल्या 22 वर्षांपासून या निमित्ताने श्री नागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। मंगळवारी सकाळपासूनच येथे मोठ्या उत्साहाचे वातावरण होते। मंगळवारी प्राप्तकाळी यजमान जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते सकाळी महापूजा करण्यात आली। नागेश्वर मंदिरापासून पालखी मिरवणूक सुरू झाली। श्री नागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्री विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्ली, लक्ष्मी चौक मार्गे वैतरणा नदी तीरापासून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावर हा सोहळा पुन्हा नागेश्वर मंदिर येथे पोहोचला। विठ्ठल भजनी मंडळ, श्री नागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बोराटे वस्ती भजनी मंडळ, बट्टेवाडी भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळे यामध्ये सहभागी झाले होते। नागेश्वर या भगवंताचा यात्रा उत्सव 2004 साली चालू झाला होता। आज 22 वर्ष या उत्सवाला पूर्ण होत आहे आणि इतका भव्य दिव्य आणि शुद्ध वारकरी परंपरेने आबांच्या सहकार्याने, समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने, समस्त परिसरातल्या भजनी मंडळाच्या सहकार्याने आणि श्री नागेश्वर सेवा मंडळाचं आदत परिसर यातून हा उत्सव भव्य आणि दिव्य असा साजरा होत आहे। याचा मला मनस्वी आनंद होत आहे आणि हा उत्सव असाच उत्तरोत्तर पुढचे वर्षानुवर्ष सूर्य असेपर्यंत हा असाच चालू राहो ही नागेश्वर भगवंताच्या चरणी, गाडोबाळाजी पवारांच्या चरणी, डॉक्टर वामनभाऊ महाराजांच्या चरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। नागपंचमीच्या यात्रेनिमित्त जामखेडकरांनी हा जो उत्सव आहे नागपंचमीचा तो खऱ्या अर्थानं यावर्षी जे स्वरूप आलेलं आहे ते मागच्या 22 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह व नागेश्वर पालखी सोहळ्याच्या निमित्तानं धार्मिक स्वरूप आलं आहे। यामध्ये जामखेडकरांचा खूप मोठा वाटा आहे आणि यामध्ये नागेश्वर सेवा समिती जामखेडच्या यात्रेचं स्वरूप बदलण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला कुठेतरी एक फलश्रुत होताना आज दिसत आहे। नागेश्वर भगवानाच्या या पावनभूमीमध्ये गेल्या 6 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह, शिवलीलामृत पारायण सोहळा व आजचा जो मुख्य उत्सव आहे पालखी सोहळा या निमित्तानं सर्व जामखेडकरांनी या वर्षीच्या दिंडी सोहळ्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सर्व जामखेडकरांना या
नागपंचमीच्या यात्रेनिमित्त एका वेगळ्या धार्मिक परंपरेचं दर्शन घडवलेलं आहे. आणि यावर्षीचा जो पालखी सोहळा आहे, या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे वारकरी परंपरेप्रमाणे शुद्ध परंपरा पाळून अभंग म्हणून आणि टाळ मृदुंगाच्या गजरात नागेश्वराचा जय जयकार करत हा सोहळा पार पडत आहे. समस्त जामखेडकरांना यानिमित्त मी नागपंचमीच्या नागेश्वर सेवा समितीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व दरवर्षीप्रमाणे यावर्षी सहकार्य केलं असंच सहकार्य नागेश्वर सेवा समितीला सर्व जामखेडकरांनी करावं असं आवाहन करतो. आणि पालखीला यावर्षी 22 वर्ष पूर्ण होत आहेत. अशाच पद्धतीनं सर्वांनी सहकार्य करावं ही मी विनंती करतो. धन्यवाद. जय नागेश्वर भगवान. सालाबागाप्रमाणे याही वर्षी भगवान नागेश्वराची पालखी मिरवणूक या ठिकाणी सुरू झालेली. नागपंचमी हा सण जामखेड तालुक्याचा सांस्कृतिक सण आहे. या सणाच्या निमित्ताने सदृभाचे आणि पंचमीची मिरवणूक निघत आहे. खरं तर आज नागेश्वराची पालखी निघत असताना धाकटी पंढरी धनेगाव आणि राजुरी या ठिकाणाहून 2 दिंड्या आल्या. त्या दिंड्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जामखेडमध्ये एक वेगळी परंपरा निर्माण होत आहे. नागेश्वराच्या ही पालखी मिरवणूक एक धार्मिकतेच्या पद्धतीने अगदी भागवत धर्मा पद्धतीने या ठिकाणी मिरवणूक चालवली आहे. जामखेड शहरामध्ये पंचमीच्या निमित्ताने वेगवेगळे प्रोग्राम होतात. त्याचा एक मुख्य प्रोग्राम ज्या प्रोग्राममुळे या ठिकाणचं सांस्कृतिक वातावरण एक सुंदर होण्यास मदत होईल. या कार्यक्रमामध्ये जेवढे पुरुष आहेत त्याच्या दुप्पट महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे. निश्चित यांचा सहभाग हा संस्कृती वाढवणारा सहभाग आहे. पंचमीचा सण हा महिलांचा सण मानला जातो आणि महिलांच्या या सणामध्ये हजारो महिला या ठिकाणी या उत्साहामध्ये आलेल्या आहेत किंवा सामील झालेल्या आहेत. निश्चितच आजचा हा पालखी सोहळा सुंदर प्रकारे होईल. उद्या या ठिकाणी कुस्त्याचा जंगी फडही आहे. आज संध्याकाळी पारंपरिक या ठिकाणी ज्याला डाव म्हणतात ते डावही होत आहेत आणि गावाच्या मार्केट यार्डमध्ये या ठिकाणी मेळा लागलेला आहे. वेगवेगळे पाळणे आणि इतर मनोरंजनाच्या साहित्याचा मेळा आहे. एक सांस्कृतिक वातावरण जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असताना दिसते. जामखेड तालुक्याचं जे 20 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जे वातावरण होतं, आमच्या गावागावली गल्लोगल्ली महिला फेर धरत होत्या, पिंगा खेळत होत्या, फुगड्या खेळत होत्या, हे वातावरण पुन्हा 50 वर्षांनी या जामखेड शहरामध्ये सुरू झालेलं दिसतं. जामखेड शहर एक सांस्कृतिक शहर म्हणून या लोकांकडे पाहिलं जाईल आणि निश्चितच जामखेडची जी ओळख आहे ती सांस्कृतिक ओळख होण्याची मदत या पालखीच्या माध्यमातून या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून होताना दिसत. आपण हे सगळेजण या सोहळ्यासाठी प्रसिद्धीच्या माध्यमातून हा सोहळा फक्त नाच गाण्याचा सोहळा नसताना भगवान नागेश्वराच्या पावनभूमीमध्ये नागेश्वराच्या पालखीचा नागेश्वराला पुण्य कर्म करण्याचा किंवा नागेश्वराला पुण्य पावन करण्याचा हा कार्यक्रम आहे. त्या दृष्टिकोनातून आपणही त्याच्याकडे विचार करावा. निश्चितच या पालखी सोहळ्यातून जामखेडकर उत्साहित आणि आनंदित होताना दिसतील.